पुण्याच्या गणेश उत्सव मिरवणुकीत ढोल ताशाबरोबरच डीजेलाही महत्त्व असतंच। मात्र पुण्यातल्या सिंहगड रोड भागातल्या खडकवासला किरकिटवाडी या ग्रामीण भागात डीजेला परवानगी नाकारण्यात आली आहे। त्यामुळे या भागातल्या असंख्य मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानक गाठत परवानगी द्यावी अशी मागणी केली। त्यामुळे बराच काळ तणावाचं वातावरण होतं। शहरात डीजेला परवानगी आहे, मग ग्रामीण भागात का नाही असा सवाल करत मंडळांनी काही झालं तरी मिरवणुकांमध्ये डीजे वापरणारच अशी भूमिका घेतली आहे। मंडळांकडनं दादागिरी जर पोलिसांनी कुणी केली किंवा मशीन वगैरे काढल्या उचलून नेण्याचा प्रयत्न केला तर झालेल्या सर्व जबाबदारी ही पोलिसांची किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांची राहील एवढं मंडळांकडनं विनंती। साऊंड सिस्टीम असेल ते 2-2 महिन्यापूर्वी आम्ही बुक करून ठेवलेले असतात आणि ऐन टायमिंगला आता आम्ही कॅन्सल करून डीजे कॅन्सल करू तर आमचे गणपती विसर्जन मिरवणूक कशावरती काढणार आहात असा आमचा प्रशासनात सवाल आहे। आता ह्या वेळेस ठीक आहे आम्ही ॲडजस्ट करू, आम्हाला कुठल्या प्रकारे त्यांनी सहकार्य करावं आणि ह्या वर्षीचे गणेश विसर्जन शांततेमध्ये पार पाडून द्यावं। पुढल्या वर्षीपासून मग आम्ही स्वतःची वाद्य पथकं चालू करू, परंतु ह्या वर्षी फक्त आम्हाला प्रशासनानं सहकार्य करावं की आम्हाला यावर्षी डीजे साऊंड सिस्टीमवरती गणपती विसर्जन मिरवणूक करू द्यावी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।